नमस्ते फ्रेंड्स, आज आपण जन्माष्टमी विशेष लाडू बनवतोय। या लाडवांना राघवदास लाडू असेही म्हणतात। कृष्ण जन्माच्या वेळेला या लाडवांचा प्रसाद देण्याची प्रथा आहे। जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या आवडीच्या पदार्थांचा या प्रसादामध्ये समावेश केलेला असतो। हे लाडू महिना ते दीड महिना खराब होत नाहीत, आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकतात। पौष्टिक आहेत, बनवायलाही खूप सोपे आहेत। अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे लाडू बनवून तयार होतात। घरातीलच साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होत असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। हे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते आधी मी सांगते। 1 वाटी इथे मी साधाच गूळ फोडून घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। 1 वाटी इथे मखाने घेतलेत मी। अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे किसलेलं। डाळव घ्यायचं आहे अर्धी वाटी पोहे घ्यायचं आहे। त्यानंतर खसखस घेतलेली आहे इथे मी 1 ते 2 चमचे। वेलची पावडर घेतलेली आहे। तूप घ्यायचंय। तूप आपल्याला इतकं काही लागणार नाहीये, थोडंच लागणार आहे। त्यानंतर बदाम आणि इथे किशमिश घेतलेला आहे। नैवेद्यासाठी पंचखाद्य लाडू असा बनवण्याची प्रथा आहे, तर त्याचप्रमाणे इथे मी 5 प्रकारचे पदार्थ घेतलेले आहेत एकाच वाटीने मोजून। तुमच्याकडे जर का यापैकी एखादा पदार्थ नसेल तर तुम्ही तो नाही घेतला किंवा नाही वापरला तरी पण चालेल। सर्वच पदार्थ हे पौष्टिक आहेत आणि घरामध्ये सहज उपलब्ध असतात। अतिशय मस्त आणि खुसखुशीत असे हे लाडू बनवून तयार होतात। तुमच्या घरातील कुठलीही वाटी हे साहित्य मोजण्यासाठी फिक्स करायचे आहे आणि त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने तुम्ही हे साहित्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी गॅसवर एक जाड तळाची अशी कढई ठेवलेली आहे। सर्वात आधी आपण खसखस भाजून घेतोय। खसखसला पॉपी सीड्स असेही म्हणतात। आता अगदी कमी गॅसवरती सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडासा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करत आहे, कारण खूप वेळ जर का दाखवत राहिलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। त्यामुळे मी अगदी पटापट तुम्हाला हे सर्व साहित्य कशा पद्धतीने भाजायचे आहे ते फक्त इथे सांगत आहे। खसखस एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर लगेचच यामध्ये मखाने भाजून घ्यायचे आहेत। अगदीच कमी गॅसवर सगळे साहित्य आपल्याला 4 ते 5 मिनिटं सतत हलवत भाजत राहायचे आहेत। मखाने अगदी आतपर्यंत कुरकुरीत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर पोहे ऍड करायचे आहेत। पोहे सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं, कारण पोहे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, ते कारण वजनाने हलके असतात तर पटकन भाजले जातात। खूप वेळ द्यायचा नाही, पण अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरीत हे पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटांनी मखाने आणि पोहे सुद्धा भाजून झालेले आहेत, तर ते काढून घ्यायचे। त्यानंतर खोबरं ऍड करायचं आहे। खोबरं अगदी कमी गॅसवर लगेचच भाजून होतं, खूप जास्त करपवायचं नाही, नाहीतर मग सगळी चव या खोबऱ्याची सुद्धा निघून जाते। 3 ते 4 मिनिटांनी खोबऱ्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर खोबरंही काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सारख्याच पद्धतीने डाळवही आपल्याला कमी गॅसवरती एकसारखं हलवून घ्यायचंय आणि भाजूनच घ्यायचे आहे। सर्व साहित्य अगदी करपू न देता कुरकुरीत आणि क्रिस्पी या पद्धतीने भाजून घ्यायचंय, म्हणजे हे जे काही पदार्थ आहेत ना, तर ते महिना ते दीड महिना आरामशीर टिकतात आणि हे लाडू खराब देखील होत नाही। म्हणून ह्या सर्व साहित्यांना अगदी परफेक्ट वेळ द्यायची आहे भाजण्यासाठी। त्यानंतर शेंगदाणे सुद्धा अगदी आपल्याला स्लो गॅसवरती अगदी कुरकुरीत किंवा त्याचे साल निघेपर्यंत भाजूनच घ्यायचे आहेत। सर्व साहित्य इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। भाजलेले हे पदार्थ आपल्याला थंड करून घ्यायचेत। थंड करून घेतल्यामुळे काय होतं ना, की मिक्सरमध्ये याची छान अशी पावडर बनते। आता कढईमध्ये फक्त 1 चमचा तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मनुके आणि बदाम किंवा तुम्ही ज्या प्रकारचे ड्रायफ्रूट वापरत आहात तर ते ड्रायफ्रूट सुद्धा भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे हे जे लाडू आहेत ना ते भरपूर दिवस टिकण्यास मदत होते। आता हे सर्व पदार्थ आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घेऊन एकाच वेळेला बारीक करून घ्यायचे आहेत। तुमचं भांडं जर का लहान असेल तर 2 बॅचमध्ये हे दळले तरी पण चालेल। या पद्धतीने मी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलेला आहे। थोडे जर का जाडसर वगैरे तुकडे राहिले असतील तर त्याचं काहीच हरकत नाही, कारण आपण पुन्हा पुढे आणखी प्रोसेस करणार आहोत। पुढची तयारी करूयात। आता इथे आपण जो गूळ घेतला होता 1 वाटी, तर तो गूळ जो आहे ना, या कढईमध्ये फक्त आपल्याला अगदी स्लो गॅसवरती वितळवून घ्यायचा आहे। पाक वगैरे बनवण्याची आवश्यकता नाहीये। संपूर्ण प्रोसेस अगदी स्लो गॅसवर करायची आहे। कढईमध्ये गूळ करपू नये यासाठी पुन्हा इथे मी 1 चमचा तूप घालत आहे, म्हणजे सुरुवातीपासून टोटल 2 चमचे आपण तूप ह्या लाडू बनवण्यासाठी वापरलेला आहे। खूप जास्त तुपाचीही आवश्यकता नाहीये। साधाच गूळ इथे आपण घरामध्ये जो रेग्युलर गूळ वापरतो ना, तोच गूळ इथे मी वापरलेला आहे। चिक्कीचा गूळ वगैरे वापरायचा नाही आणि शक्यतो गूळ जो आहे तो अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आहे, म्हणजे तो पटकन कढईमध्ये विरघळला जातो। गूळ पूर्णपणे विरघळून घेतल्यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण पावडर बनवलेली सर्व साहित्यांची, तर ती या कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि गॅस मात्र लगेचच बंद करायचा आहे। कढई गरम असतानाच हे सर्व साहित्य पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाव ते अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे। सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पटकन। तयार केलेलं हे सर्वच मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे।
गूळ पूर्णपणे थंड झाल्यावर काय होतं ना की त्याच्या गाठी बनू लागतात. त्यामुळे काय करायचं आहे की खाली घेतल्यानंतर प्लेटमध्ये काय करायचं आहे, हाताने हा जो गूळ आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो या सर्व साहित्यामध्ये छान असा मिक्स होईल. या स्टेजला तुम्ही इथे गुळाची चव करून बघू शकता. तुम्हाला जर का कमी गूळ वाटला तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण वाढवूही शकता. सर्व साहित्य पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेत आहे, म्हणजे हे याला छान बाइंडिंग येईल आणि एकसारखं हे मिक्स होऊन जाईल. पौष्टिक असे हे पंचखाद्य लाडू बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीने लाडू बनवून तुम्ही मुलांना ठेवू शकता आणि मुलं देखील अतिशय आवडीने हे लाडू खातात. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला मुलांना सर्दी पडसं, ताप वगैरे येऊन अशक्तपणा हा येत असतो, तर त्यावेळेला तुम्ही असे हे लाडू मुलांना खाऊ म्हणून देऊ शकता. पूर्वीच्या काळी खूप जास्त महागडे साहित्य वापरले जात नसायचे, तर त्यावेळेला असेच हे घरातील पदार्थ वापरून या पद्धतीने लाडू बनवले जायचे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये हे बारीक दळल्यानंतर छान असे बाइंडिंग देखील आलेलं आहे. या मिश्रणाला अगदीच परफेक्ट असं बाइंडिंग देखील आलेलं आहे. आता इथे लाडू बनवण्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडनं चुकून स्किप झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे लाडू अतिशय फटाफट बनवून घ्यायचे आहेत. अगदीच पटकन आणि झटपट हे लाडू वळले जातात. या पद्धतीने तोंडात जातात विरघळणारे असे हे लाडू बनवून तयार होतात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.